खिवणसरा पाटील शिक्षण संकुलात दीपोत्सव उत्साहात साजरा झाला। दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, मनातील अंधार दूर करून अंधारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजे दिवाळी। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व किल्ल्याचं पूजन करण्यात आले। त्याचबरोबर सरस्वती वंदना सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात आली। सहशिक्षिका साक्षी कुरळे यांनी दिवाळीच्या सणात आपले घर कसे सुंदर सजवलेले असते त्याची प्रतिकृती इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यक्रम पत्रिका बनवली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोळदादा यांचे देशभक्तीपर गीत झाले। कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल रावसाहेब सोंदडे हे उपस्थित होते। त्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी बरीच मदत केली। त्यांच्या बोलण्यातून दिवाळीच्या शुभेच्छा तसेच गोत्सव पूजन, गायीच्या शेणापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर, स्वदेशीचा वापर, नागरिक शिष्टाचार, सार्वजनिक सोयींची काळजी, एकंदरीत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा संदेश सर्व विद्यार्थी व पालकांना दिला। सर्वांचे गीत गायन ऐकून त्यांनी त्यांच्या आवडीच्या गीताच्या भारत माता तेरा आंचल हे गीत गायले। क्रांतीवीर स्मारक समितीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक अशोक नगरकर सर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच फटाक्यांमुळे प्राण्यांच्या नवजात पिल्लांना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून मोठ्या आवाजातील फटाके फोडू नयेत असा संदेश दिला। सहशिक्षिका सुनीता घोडे यांनी दीपावलीची माहिती आपल्या मनोगतात सांगितली। सहशिक्षिका साने मॅडम यांनी संस्कृतमध्ये प्रेम भारत सदा पूजनीय हे देशभक्तीपर गीत गायले। प्राथमिक विभागातील इयत्ता 5वी आणि 7वीच्या विद्यार्थिनींनी देश में चरित्र की महानता रहे हे गीत गायले। त्याचबरोबर राज्यगीत सादर केले। इयत्ता 8वीतील केतन सांगडे यांनी देखील दीपावलीचे गाणे सादर केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सहशिक्षक गणेश शिंदे यांनी देखील देश में देता है सब कुछ हे गीत गायले। कार्यक्रमाच्या शेवटी साने मॅडम यांनी लक्षदीप हे उजळले घरी हे गीत सादर केले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहशिक्षिका स्मिता जोशी यांनी केले। आदर्श मुख्याध्यापक स्वर्गीय नटराज जगताप सर यांची उणीव भासली। शाळेचे क्रीडांगण विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रंगीबिरंगी आकाश कंदील व सुरेख रांगोळी यांनी सजलेले होते। सगळीकडे पणत्या लखलखत होत्या। त्यासाठी सहशिक्षक संदीप बरकडे, गणेश शिंदे तसेच शिक्षिका संतोषी चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीचं नियोजन केले। अनुराधा लांगडे, योगिता गायकवाड यांनी शाळेच्या प्रांगणात सगळीकडे पणत्या लावून घेतल्या होत्या। कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनीताई बाविस्कर यांनी केले। त्यांनीही लखलख चंदेरी हे गीत सादर केले। यावेळी खिवणसरा पाटील विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, शास्त्रज्ञ अशोक नगरकर सर, त्यांच्या पत्नी सुनीता नगरकर उपस्थित होत्या। तसेच खिवणसरा पाटील शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक वृंद, इतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांना सर्वांनी उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला। एकदा मॅडमसाठी आणि तुमच्यासाठी पण तुम्ही जी साथ दिली त्यांना ती पण तेवढीच बोलायची आहे। एकदा